नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण सेनगाव शिवारात फटांगळे साहेब फटांगळे साहेबाच्या शेतात आलेलो आहे। तर ॲक्च्युली ही हळद म्हणजे यावर्षी पाणी जास्त, जमिनीसुद्धा यांच्या ह्याच्या पाहिल्या आपण तर हे चिकट जमिनी आहेत। या अशा जमिनीत हळद घेणं म्हणजे मोठी सर्कस राहते, तरी हे मेहनती मंडळी असल्यामुळं थोडंसं चांगलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर दाखवायचं झालं, यांनी मायक्रोरायझा वगैरे दिलेला आहे, त्यामुळे हे जर तुम्ही पाहिले तर हे रूट हळदीचं जर पाहायचं झालं तर हळदीचे पण रूट जे आहेत चांगले आहेत। याचं कारण काय आहे, यांनी सॉईल ॲप्लिकेशनमध्ये हॅरोमाय वगैरे दिलेलं आहे, त्यानंतर ड्रिपनंसुद्धा कधी मायक्रोरायझा दिलेलाच असणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण या प्लॉटमध्ये आवर्जून व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे या प्लॉटला लागलेली सड। याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय राहते, चिकट जमिनीमध्ये सडीचं प्रमाण जास्त राहते। तर सडीचं जे सुरुवातीचं जर सिम्पटम पाहायचं झालं मित्रांनो, या प्लॉटमध्ये आयडियल दिसणार तुम्हाला या पद्धतीचं पान होते। या पद्धतीचं जर पान झालं तर तुम्हाला हे सुरुवात आहे त्याची। याच्यानंतरची जी स्टेज राहते तर ते या इथं आपण हे दुसरं पान बघू, त्याच्यावरती असा डाग पडतो, हे नंतरची स्टेज ही एकदम डोळ्यानं ओळखू येते। हे असं जर उपटून पाहिलं आपण तर नंतर हे बघा या झाडाचं पान, आणि नंतर पाहिलेली आपण ही त्याची सड, ही लागलेली त्याला कूज। तर हे जे आहे याच्यामुळं आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते। तर याला जे आहे याला आपण ड्रीपमधून एक तर सर्वात चांगलं आहे की बाबा तुम्ही कोसाईड किंवा मास्टर क्रॉप किंवा मग PCT यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक चूज करा, त्यासोबत कॅन्डल रूट द्या। कॅन्डल रूट काय करणार, कॅन्डल रूट ह्या जखमा भरून काढायसाठी तुम्हाला बऱ्यापैकी फायदा, ह्या ज्या जखमा झालेल्या आहेत ह्या ज्या जखमा भरून काढायसाठी बऱ्यापैकी फायदा देईल। ह्या जखमा जर भरून निघल्या तर कालांतरानं तुम्हाला बऱ्यापैकी कांडी लागेल। तसं या प्लॉटला आपण रेग्युलर व्हिजिट देतोच। पहिले प्लॉट कसा होता, काय होता, आपण फटांगळे साहेबाकडनं थोडक्यात जाणून घेऊ, त्यांचा नाव, नंबर आणि त्यांना काय वाटलं पहिल्यापासून जे काय सर्व्हिस देतो। आज हे आमच्या लक्षात आल्यानंतर त्यांना कुजीबद्दल पण आम्ही सांगितलं। या प्लॉटला वारंवार आमचे जे शेनगाव मनोज फर्टिलायझरचे जे गौरव जंगले आहेत ते सुद्धा येतात, कैलास बाजड वेलॅग्रोचे हे सुद्धा या प्लॉटला रेग्युलर व्हिजिट देतच असतात। तरी साहेबाकडनं त्यांचं नाव आणि मो नाव सुरेश तुकाराम फटांगळे, राहणार सेनगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। मोबाईल नंबर पण सांगा। 9637368164। तर या प्लॉटला तसं आपण डोजेस बऱ्यापैकी दिले, पण लहान प्लॉट, कमजोर प्लॉट असल्यामुळे थोडासा ग्रो व्हायला लागला, हळूहळू याचे फुटवे पण निघतील। आता त्यांनी कॅल्शियम बोरान दिलेलं आहे, तरीसुद्धा अजून रिक्वायरमेंट आहे, ते द्यावं लागणार। आणि सडीचं पण त्यांना आपण सांगितलं। हे एक बघा इथं दिसते तुम्हाला बारीक, या पण झाडाला खाली सड लागणं चालू होते। त्यामुळे आता इथे सडीचं आपण सोडू आणि बाकीच्या ज्या गोष्टी येतात त्या सर्व शेतकऱ्याकरता आपण हा व्हिडिओ कसे ओळखायचे ते हे बघा, हे एक झाड आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात सडीचं लक्षण आपल्याला दिसते। धन्यवाद। मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स।